या प्रश्नाच्या माध्यमातून सर्व सभागृहाला माझी विनंती आहे की आपल्या आपल्या कार्यक्षेत्रातल्या ज्या काही जिल्हा परिषदच्या शाळा असतील त्यातल्या त्यात जास्ती पटसंख्या असलेल्या केंद्र शाळा एक 5 शाळांची यादी जर आपण लवकरात दिली तर या शाळांमध्ये प्राधान्यक्रमाने या सुविधा देण्याचा निर्णय मतदारसंघातील 5 हा पण निर्णय त्या ठिकाणी केलेला आहे। अध्यक्ष महोदय, नुकताच 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन जो आपण साजरा केला तर तो साजरा करीत असताना आपण जर पाहिलं असेल तर 2 कोटीपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाण्यांवर कवायत सादर करून त्या ठिकाणी एक विश्व विक्रम आपल्या सर्व राज्याच्या विद्यार्थ्यांनी सर्व माध्यमांच्या शाळांनी त्या ठिकाणी निर्माण केला। मला वाटतं की असे एक ना अनेक छोटे छोटे प्रकल्प करून आपण आपल्या जिल्हा परिषदच्या मराठी शाळांची गुणवत्ता कशी वाढवता येईल या दृष्टिकोनातून शासन त्या ठिकाणी काम करत आहे। येणाऱ्या काळामध्ये शिक्षक भरती करत असताना आपल्याला माहिती आहे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि साधारणतः आतापर्यंत 15,000 पेक्षा जास्ती शिक्षक भरती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्येही शिक्षक भरती त्या ठिकाणी प्रस्तावित केलेली आहे आणि ही सर्व शिक्षक भरती अतिशय पारदर्शक पद्धतीने पवित्र पोर्टलद्वारे त्या ठिकाणी करण्यात येते आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कला क्रीडा याच्याही शिक्षकांची भरती करून त्या ठिकाणी त्याही विद्यार्थ्यांना त्या पद्धतीचं शिक्षण मिळालं पाहिजे याची काळजी शासन त्या ठिकाणी घेत आहे। आता एवढं विस्तृत उत्तर आल्यानंतर प्रश्न राहिले आहेत का? अध्यक्ष महोदय, धन्यवाद अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, अतिशय महत्त्वाचा प्रश्न सभागृहामध्ये चर्चेला आलेला आहे। शासनाच्या अथक परिश्रमातून आणि शिक्षण विभागाच्या आणि मंत्री महोदयाच्याही अथक प्रयत्नातून असं दिसून येतंय की पटसंख्या ही दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे। पालकांचा सुद्धा कल आता राज्यामध्ये शासनानंच उत्तरामध्ये म्हटलंय की इंग्रजी माध्यमाकडं हा अधिक पाहायला मिळतोय आणि म्हणून हे सगळं करूनही जर हे असं होत असेल तर मला असं वाटतं की शासनानं गांभीर्यानं याच्याकडे पाहायला हवं। माझा स्पेसिफिक हा प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी आणि मुंबईमध्ये विशेषतः मराठीची चर्चा दरवेळेला होते। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये देशातल्या इतर ज्या भाषा आहेत प्रांतिक भाषा त्या माध्यमांच्या सुद्धा शाळा महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये आहेत। त्याच्यामध्ये मग हिंदी माध्यमांच्या आहेत, गुजराती माध्यमाच्या आहेत, उर्दू माध्यमाच्या आहेत, पंजाबी माध्यमाच्या आहेत, कानडी माध्यमाच्या आहेत, तामिळ बंगाली असू शकतात। मला मंत्री महोदयांना हा प्रश्न करायचा आहे की या माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी ही सक्तीची आहे का? हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे। असेल तर मी शासनाचं अभिनंदन करू इच्छितो, नसेल तर ती सक्ती तुम्ही कधी लागू करणार हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे। आणि अध्यक्ष महोदय, दुसरा माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की राज्यामध्ये जे शैक्षणिक बोर्ड आहेत SSC, HSC, CBSE, IGCSE, IB, काही बोर्डामध्ये मराठी ही पहिलीपासनं अनिवार्य आहे पण काही बोर्डामध्ये अजूनही मराठी ही पहिलीपासनं अनिवार्य नाही आहे आणि म्हणून शासनाला आणि आमचे सन्माननीय मंत्री भुसेजी यांना माझा हा प्रश्न आहे की ज्या बोर्डांमध्ये मराठी सक्तीची नाही त्या बोर्डांमध्ये तुम्ही मराठी सक्तीची कधी करणार? हे 2 प्रश्न अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना आहेत, त्यांनी त्याची उत्तरं द्यावीत। धन्यवाद। अध्यक्ष महोदय, सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळेमध्ये मराठी भाषा शिकवणं हे बंधनकारक आहे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे या दृष्टिकोनातून शासन त्या ठिकाणी प्रयत्नशील आहे। कोणतं माध्यम किंवा कोणती शाळा जर याची अंमलबजावणी करत नसेल तर पर्टिक्युलर त्या शाळेची जर माहिती दिली
तर त्या शाळेवर त्या प्रशासनावर त्या ठिकाणी कारवाई केली मंत्री जाईल. महोदय, त्यांचा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की इतर भाषेच्या ज्या शाळा मुंबईत किंवा राज्यात चालू आहेत, सुरू आहेत, त्यात मराठी भाषा अनिवार्य आहे किंवा नाही? अध्यक्ष महोदय, सर्व माध्यमांच्या सर्व भाषिकांच्या शाळेमध्ये मराठी भाषा शिकवणं हे बंधनकारक आहे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. यासाठी आपली सर्वांची जबाबदारी आहे. जर पर्टिक्युलर कुठल्या शाळेमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल, त्याची जर माहिती दिली तर तात्काळ त्याची चौकशी केली जाईल आणि असं होत नसेल तर त्या शाळेवर कारवाई केली जाईल. देतो उत्तर मधील शासनाने हे मान्य केलं आहे की शाळेमध्ये जे स्टुडंट आहेत कमी होत चाललेले आहेत आणि शाळा जे आहेत काही ठिकाणी बंद होण्याच्या कागारमध्ये, कारण ते इंग्लिशकडे ते जास्त तरी त्यांचं अटेन्शन होत आहे. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, ही जे ग्रामीणमध्ये शाळा आहे आणि जिथे जिथे शाळामध्ये अशी परिस्थिती आहे तिथे तुम्ही सेमी अंग्रेजी किंवा अंग्रेजी त्यामध्ये ॲड करा, म्हणजे ऑटोमॅटिकली ते मुलं तिथे जातील. हे तुम्ही करणार का? एक. आणि RTचे जे कायदा आल्यानंतर त्याच्या आधी अटी अशी होती की 3 किलोमीटर पर्यंत जे होती, आता ते 1 किलोमीटर केलंय. कमीत कमीत या शाळांमध्ये गोरगरिबांची मुलं जाऊन जर शिकत असत आणि त्यांना ते प्रोव्हिजन भेटत असेल तर कमी करून, कारण हे जेवढी शाळा आहेत ते सगळं स्लमचे बाहेर आहेत, इंटरनॅशनल स्कूल, आणि इंटरनॅशनल स्कूलमध्ये जर त्यांना बेनिफिटच होत नसेल तर कायदा हा केंद्राचा त्याचा फायदा होणार नाही. म्हणून आपण आधी जे शर्त होती तशीच तुम्ही 3 किलोमीटरची ठेवणार का? अध्यक्ष महोदय, राष्ट्रीय